ते सध्या पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य जी आहेत आपण पाहताय, त्यांचा ताफा जो आहे तो ताज हॉटेलमध्ये पोहोचलेला आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात अशी माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाही। जरी नेत्यांकडून सांगितलं जात असलं की जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे, मात्र काही जागांवर अजूनही चर्चा खलबतं जी आहेत ती सुरू झालेली आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता माहितीच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा या बैठकीसाठी आता पोहोचणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, मनसे ही आता महायुतीमध्ये येण्याच्या मार्गावर आहे। परवा अमित शहा यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती राज ठाकरे यांची झाली आणि काल देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची सुद्धा एक भेट झालेली आहे आणि याच्यानंतर आता चर्चांना वेग आलेला आहे, घडामोडींना वेग आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये महायुतीची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी आता राज ठाकरे सुद्धा पोहोचणार आहेत अशी माहिती मिळते। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दिनेश, बघा, मनसेच्या महायुतीतील सहभागासंदर्भात पुढच्या काही तासांमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी मुंबईत घडण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांची दिल्लीवारी, अमित शहा यांची भेट आणि काल रात्री राज ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त भेट, त्यानंतर एक शक्यता व्यक्त केली जाते आहे की महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशी या तीन नेत्यांची भेट होईल, बैठक होईल आणि युतीतल्या सहभागासंदर्भात अंतिम बोलणी होतील ही शक्यता व्यक्त केली जाते। यासाठी कारण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ताजलँड एंडला पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांची आज त्यांच्या पदाधिकारी नेत्यांसमवेत बैठक आहे शिवतीर्थ येथे, पण त्याआधी राज ठाकरे हेच घरातून बाहेर पडलेत आणि तेही वांद्र्याच्या दिशेने आहेत आणि अशी माहिती मिळते की उपमुख्यमंत्रीही वांद्र्याच्या दिशेने आहेत। तर ताजलँड एंड या सप्ततारांकित हॉटेलात मुख्यमंत्री पोहोचल्यानं तिथे या तीन नेत्यांची बैठक होते का या बाबतीतली माहिती समोर येते आहे। पण हे तीन नेते एकत्र पोहोचल्यावर महायुतीतल्या सहभागासंदर्भात आणि लोकसभा निवडणुकीत मनसेला नेमकं काय मिळणार या संदर्भात चर्चा होईल। राज ठाकरे दिल्लीतून जी ऑफर घेऊन आले आहेत ती आता राज्यातल्या नेत्यांबरोबर चर्चा करून त्यावर शिक्कामोर्तब करायचं आहे। त्यामुळे या संदर्भातली महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत होण्याचा एक अंदाज किंवा शक्यता व्यक्त केली जाते। पण पुढच्या काही तासात महायुतीतही मोठ्या हालचाली आहेत आणि महाविकास आघाडीतही मोठ्या हालचाली आहेत, कारण महाविकास आघाडीची बैठक सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होते। लोकसभा निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि अजूनही महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असेल हे त्यावर शिक्कामोर्तब झाले नाहीये। भले भाजपने आपले 20 उमेदवार जाहीर केलेले आहेत, पण शिंदे, अजित पवार यांचे उमेदवार आणि त्यांचा या जागा वाटपातला फॉर्म्युला या संदर्भात स्पष्टता नसल्यानं राज ठाकरे यांची या महायुतीच्या सहभागासंदर्भातली वाट पाहिली जात होती आणि दिल्ली वारीनंतर शिक्कामोर्तब झालेले आहे की राज ठाकरे हे महायुतीत येतील आणि त्यांना नेमकं काय मिळणार राज्यातल्या नेत्यांची चर्चा केल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय होणार आहे। त्यामुळे साहजिकच पुढच्या काही तासात महाराष्ट्रात काय राजकीय हालचाली होतात यावर टीव्ही मराठीचंही लक्ष असेल आणि राजकीय वर्तुळात आणि राजकीय निरीक्षकांनाही उत्सुकता असेल। दिनेश, आपल्याला माहिती आहे की परवा अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरे यांची भेट झाली। कालचा संपूर्ण दिवस गेला, रात्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची गुप्त भेट झालेली आहे। आज महायुतीच्या बैठकीमध्ये राज ठाकरे हे सहभागी होत आहेत। जर महायुतीमध्ये ते सहभागी झाले तर अधिकृत घोषणा जी आहे ती कधीपर्यंत होऊ शकते, काय चर्चा सुरू आहेत? बाबा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच सांगितलेलं आहे की 2 दिवसात काय तो निर्णय आम्ही घोषित करू। त्यामुळे येत्या काही तासातल्या ह्या घडामोडींवर लक्ष ठेवावं लागेल, कारण महायुतीतलं जागा वाटपही अजून रखडलेलं आहे। विशेषतः शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला किती जागा येणार, त्यांचे उमेदवार कोण असणार या बाबतीतली स्पष्टता होऊ शकली नाही। आज एकनाथ शिंदे यांची ही बैठक होते वरळीतल्या डोममध्ये, ते नेते खासदारांना मार्गदर्शन करणाऱ्या निवडणुकीसंदर्भात आज 3 मोठ्या बैठका होत आहेत। त्यामुळे साहजिकच महायुतीतलं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं जाते आणि राज ठाकरे यांच्या सहभागानंतर अधिकृत स्पष्टता होईल। पण येत्या 1 दिवसात या बाबतीतला निर्णय ठोसपणे आणि अधिकृतपणे जाहीर केला जाऊ शकतो। राज ठाकरे यांच्या वाट्याला दक्षिण मुंबईची जागा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। स्वतः बाळा नांदगावकर हे तिथे उमेदवार असतील आणि ते त्याच्या पद्धतीची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।
दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय घडलं हे राज ठाकरे आज त्यांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थच्या बैठकीत सांगणार आहेत. पण त्याआधी ताजलँड रेंजमध्ये ही जी बैठक होते त्यात मुख्यमंत्री आता ताजलँड रेंजमध्ये आलेले आहेत आणि अशी शक्यता व्यक्त केली जाते की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा इथे येऊ शकतात आणि या तीन नेत्यांमध्ये अंतिम बोलणी होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या काही तासांसाठी वाट पाहावी लागू शकेल की नेमकं काय घडतंय. पण येत्या 1 ते 2 दिवसात महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागा वाटप अधिकृतपणे घोषित होईल हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. नक्कीच दिनेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर आता महायुतीची जी महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती होणार आहे त्याच्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होऊ शकतात. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. दरेकरची महत्त्वपूर्ण बैठक होतीये महायुतीची, राज ठाकरे सुद्धा सहभागी होत आहेत. अधिकृत घोषणा कधीपर्यंत होणार?